मी जानवी सावंत. आरोग्यम धनसंपदामध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण सोरायसिसवर प्रगत होमिओपॅथिक उपचार या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर R.S. सोनावणे. डॉक्टर, कार्यक्रमात आपलं स्वागत. नमस्कार. तर विषयाला सुरुवात करण्याआधी सरांची ओळख करून घेऊयात. डॉक्टर R.S. सोनावणे हे सोरियाट्रेट होमिओपॅथिक क्लिनिक्स प्रायव्हेट लिमिटेड मुंबई व पुणे याचे संचालक आहेत. भारतातील पहिले होमिओपॅथिक सोरायसिस तज्ज्ञ अशी त्यांची जागतिक ख्याती आहे. डॉक्टर R.S. सोनावणे हे गेल्या 39 वर्षांपासून फक्त सोरायसिस या त्वचारोगावर संशोधन व होमिओपॅथिक उपचार करत आहेत. त्यांनी आज तागायत 32,000हून अधिक रुग्णांवर यशस्वी उपचार केलेले आहेत. डॉक्टर सोनावणे यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ होमिओपॅथी या जगातील सर्वात मोठ्या होमिओपॅथिक संस्थेत उच्च शिक्षण घेतलंय. 2014 मध्ये पॅरिस तसेच 2018 मध्ये केप टाउन साऊथ आफ्रिका येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथिक परिषदेत त्यांनी केलेलं संशोधन प्रसिद्ध करण्यासाठी त्यांना निमंत्रित करण्यात आलं होतं. 2024 मध्ये स्पेन येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय होमिओपॅथी परिषदेमध्ये त्यांनी त्यांच्या संशोधनाचे अधिक प्रगल्भ पैलू शोधनिबंधाद्वारे प्रसिद्ध केले. मे 2025 ला बोस्टन अमेरिका येथे ॲलोपॅथिक त्वचारोग तज्ज्ञांच्या एका मोठ्या परिषदेमध्ये त्यांना त्यांचा शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी निमंत्रण मिळाले. तसेच नेदरलँड येथेही त्यांना त्यांचे शोधनिबंध प्रसिद्ध करण्यासाठी आमंत्रित करण्यात आलं. 2026 ला लास वेगास अमेरिकेमध्ये, मे 2026 ला हेल्थ 2 या आंतरराष्ट्रीय परिषदेत डॉक्टर सोनावणेंना आधुनिक तंत्रज्ञान व आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे भविष्यातील आरोग्य व्यवस्था कशी असावी यावर मार्गदर्शन करण्यासाठी विशेष निमंत्रित करण्यात आलं होतं आणि त्यांना 2026 चा वैद्यकशास्त्रात उत्कृष्ट गुणवत्ता सेवा पारितोषिक देण्यात आलेला आहे. डॉक्टर सोनावणेंची पुणे आणि मुंबई, वाशी आणि दादर येथे क्लिनिक्स आहेत. जगभरातील सोरायसिस रुग्णांसाठी सोरियाट्रीटची ऑनलाईन होमिओपॅथिक उपचार सुविधा देखील उपलब्ध आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. सर, आज आपण सोरायसिसवर बोलणार आहोत, पण नेमकं सोरायसिस म्हणजे काय आणि त्याची सुरुवात कशी होते? सोरायसिस हा एक त्वचा रोग आहे. हा त्वचा रोग असला तरी याचं कारण इन्फेक्शन नाही. या सोरायसिसमध्ये त्वचेच्या पेशींचं जे पुनरुत्पादन आहे ते 10 ते 15 पटीने जास्त होतं. त्यामुळे ही जी त्वचा आहे त्याच्यावर थरावर थर साचतात, त्वचा जाड होते, खाज येते आणि कोंड्याच्या स्वरूपात त्वचा गळते. थोडक्यात सांगायचं म्हटलं, डोक्यात होणारा जो कोंडा आहे हा सोरायसिसचा एक प्रकार आहे. म्हणजे डोक्यात होणारा कोंडा ही सोरायसिसची प्रथम लक्षण आहे. बऱ्याच वेळेला डोक्यात होणारा कोंडा हा साधारण कोंडा समजून सोरायसिसकडे दुर्लक्ष होतं. त्यामुळे सोरायसिसची सुरुवात सहसा डोक्यात होते आणि डोक्यात कोंडा या लक्षणाने होते. पण त्यानंतर तो आजार इतर शरीरावर पसरतो. तर पहिल्यांदा आपण छायाचित्रात बघूया की डोक्यात होणारा कोंडा आणि सोरायसिस कसा असतो. आता आपण जे स्लाईड बघतोय त्या स्लाईडमध्ये आपल्याला दिसतंय की हा जो रुग्ण आहे याची केस आपण बारीक केले म्हणून आपल्याला लक्षात आलं की हा डोक्यात होणारा कोंडा आहे आणि हा सोरायसिस आहे. डोक्यात होणारा कोंडा असा नसतो, तो वेगळा असतो. त्यामुळे हे सोरायसिसचं विशेष लक्षण आहे, डोक्यात होणारा कोंडा, आणि त्याची सुरुवात अशी होते. त्यानंतर मात्र तो ज्यावेळेला शरीरावर पसरायला लागतो, कानामागे किंवा कपाळावर यायला लागतो किंवा तो हाताच्या कोपरावर यायला लागतो, त्यावेळेला बऱ्याच वेळा डॉक्टर लोकांना जे कळतं, ज्यांनी निदान चुकवलं आहे किंवा ज्यांनी दुर्लक्ष केलेलं आहे किंवा ज्यांच्या लक्षात आलेलं नाही आहे की हा साधा कोंडा नाही आहे, तर हा आहे सोरायसिस. आणि हा सोरायसिस हा आयुष्यभर राहणारा आजार आहे, कारण हा ऑटो इम्युन डिसऑर्डर आहे आणि अनुवंशिक आहे. तर हे सोरायसिसचा हा पहिली सुरुवात आहे. अगदीच. पण प्रत्येक कोंडा सोरायसिसकडेच जातो का? नाही, प्रत्येक कोंडा सोरायसिसकडे जात नाही. म्हणून सुरुवातीला ज्या वेळेला डोक्यात कोंडा होतो त्यावेळेला जेव्हा आपण डॉक्टरकडे जातो त्यावेळेला साधारणतः पहिल्यांदा तुम्हाला डोक्यात कोंड्याची औषधं देण्यात येतात. पण तो कोंडा तात्पुरता दुरुस्त होतो आणि पुन्हा परत येतो. पण बऱ्याच वेळेला रुग्ण परत डॉक्टरकडे जात नाही, तीच औषधं वापरतात. याच्यामुळे दुर्लक्ष होतं आणि सोरायसिस पसरायला लागतो. माझं स्वतःचं असं मत आहे की ज्या वेळेला एखाद्याला रुग्णाला कोंडा असेल तर पहिल्यांदा तो सोरायसिस नाही याची खात्री करावी आणि त्याच्यानंतर उपचार सुरू करावे, जेणेकरून सोरायसिस अतिशय प्राथमिक अवस्थेमध्ये त्याचा उपचार होईल आणि तो लवकर दुरुस्त होईल. पण बऱ्याच वेळेला असं घडत नाही. अगदीच. डॉक्टर, पण सोरायसिस होण्याची कारणं नेमकी काय आहेत? सोरायसिसचं प्रथम कारण असं आहे की जसं मी तुम्हाला प्रोसेस सांगितली की याच्यामध्ये त्वचेच्या पेशींचं पुनरुत्पादन प्रमाणापेक्षा जास्त होतं.
नंबर एक. नंबर दोन, हा अनुवंशिक आजार आहे. म्हणजे ज्या ज्या लोकांना सोरायसिस आहे त्या लोकांना सोरायसिस होण्याची प्रवृत्ती जन्मतः आहे. तिसरं महत्त्वाचं कारण असं आहे की ज्या लोकांना सोरायसिसची प्रवृत्ती आहे त्यांना त्यांच्यापैकी फक्त 30% लोकांना सोरायसिस होतो, 70% लोकांना होत नाही. याचं महत्त्वाचं कारण असं आहे की सोरायसिस होण्यासाठी जशी अनुवंशिकता आहे त्याचप्रमाणे सोरायसिस होण्यासाठी ट्रिगर फॅक्टर्स आवश्यक आहे. की जर तुमच्या आयुष्यामध्ये तुम्हाला प्रवृत्ती आहे आणि काही ट्रिगर फॅक्टर्स आली, जसे मानसिक ताणतणाव, अयोग्य आहार, ओबेसिटी, झोपेची कमतरता, व्यायामाची कमतरता, भरपूर ताणतणाव, काही प्रकारचे व्हॅक्सिन्स, हे ट्रिगर फॅक्टर ठरतात. त्यामुळे तो सोरायसिस प्रकट होतो. 70% लोकांमध्ये हे येत नाहीत म्हणून त्यांच्यामध्ये प्रकट होत नाही, आयुष्यभर त्यांना कळत नाही. त्यामुळे बरेच रुग्ण जे आमच्याकडे येतात त्यांना असं आढळतं की ते म्हणतात आमच्या आईवडिलांना नाही, आम्हाला कसं झालं. त्यामुळे हा जो आजार आहे हा जरी अनुवंशिक असेल तरी घाबरायचं कारण नाही. ही ट्रिगर फॅक्टर्स जर आपल्याला कळली तर ती आपल्या लक्षात येतील की हा जो आजार आहे हा आपल्याला टाळता पण येऊ शकतो आणि ही ट्रिगर फॅक्टर्स अलीकडे वाढली आहेत. निश्चितच. पण जसं तुम्ही मगाशी म्हणालात की कोंडा हा सोरायसिसचा एक प्रकार असू शकतो, तर असे आणखी कोणकोणते सोरायसिसचे प्रकार आहेत? तर सोरायसिस हा आजार अतिशय फसवा आहे. जसं एखाद्या आजाराचं एकच प्रकारचे लक्षणं आणि एकाच प्रकारची दृश्यचित्र असतात किंवा त्याचं सिम्पटम्स असतात किंवा साईन्स असतात, तसा हा आजार नाही. याचे खूप प्रकार आहेत. जरी हा डोक्यात कोंडा म्हणून सुरू झाला, उदाहरणार्थ आपण आता एक स्लाइड्स बघूया. अतिशय आता हे जे आपण स्लाइड बघतो या स्लाइडमध्ये आपण बघतोय की अतिशय लहानसा सोरायसिसचा भाग आहे. पण विशेष म्हणजे ही रुग्ण माझ्याकडे या स्टेजला आली, तिला शंका आली की कोंडा असेल, पण ती आणि त्या स्टेजला ती दुरुस्त पण झाली. पण हा कोंडा आहे नाही हे साधा, हा सोरायसिस हे निदान झालं. यानंतर असं आढळतं की सोरायसिस नंतर वाढायला लागतो, तो शरीरावर यायला लागतो. आता याच्या पुढचा जो कॉमनेस्ट प्रकार आहे जो आपण बघतोय त्याला म्हणतात प्लाक सोरायसिस, ज्याच्यामध्ये शरीरावर मोठे मोठे चट्टे येतात, छातीवर, पाठीवर, बटक्सवर, आणि याच्यामध्ये प्रचंड खाज असते. 85% रुग्णांमध्ये 80 ते हा आजार आढळतो. जरी हा भयानक असला तरी दुरुस्त व्हायला चांगला लवकर होतो. पण सोरायसिस आपली रूपं बदलवतो आणि दरवेळेला आपली रूपं बदलवून येतो. असे क्वचित प्रकार आहे की जे या सोरायसिससारखे दिसत नाही, वेगळे असतात. उदाहरणार्थ आता आपण जी स्लाइड बघतोय या स्लाइडमध्ये हा अजिबात सोरायसिस वाटत नाही, हा गटेड सोरायसिस आहे, ज्याच्यामध्ये लहान लहान पिंक कलरचे असे स्पॉट्स आलेत, बिंदू आलेत आणि त्याच्यामध्ये पाणी असतं. बऱ्याच वेळेला कांजण्या किंवा गोवरसारखा हा वाटतो. याच्यासाठी अँटीबायोटिक्स देण्यात येतात, तो दुरुस्त पण होतो पण परत येतो. गटेड सोरायसिसमध्ये सोरायटिक आर्थरायटिस होण्याची शक्यता जास्त आहे. हे याचं रूप पहिल्या रूपापेक्षा वेगळं आहे आणि हा लहान मुलांमध्ये जास्त आढळतो. हा होण्याच्या अगोदर बऱ्याच वेळेला थ्रोट इन्फेक्शन्स असतात, त्याच्यानंतर हा होतो. त्यामुळे हा एक अतिशय वेगळा गटेड प्रकार आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार आपण बघतोय की ज्याला म्हणतो आपण एरिथ्रोडर्मिक सोरायसिस. जसं सोरायसिस संसर्गजन्य नाही आहे, सोरायसिसमध्ये साधारणतः असं म्हणतात की रुग्ण हा आयुष्यभर हा आजार राहणार आहे, पण सोरायसिस याच्याने हा रुग्ण सोरायसिसमुळे दगावणार नाही. पण हा एरिथ्रोडर्मिक सोरायसिस सडनली येतो, पूर्ण शरीराला सूज येते, त्वचा लाल होते आणि पूर्ण त्वचा भरपूर गळते. आता आपण बघतोय आणि हा भयानक असतो. बऱ्याच वेळेला रुग्ण याच्यामध्ये दगावतो. तो सोरायसिसमुळे नाही तर याच्यामध्ये शरीरातलं पाणी कमी होतं, प्रोटीन्स कमी होतात आणि तो CCFमध्ये जातो, म्हणजे त्याच्या हृदयाला प्रॉब्लेम यायला लागतात आणि म्हणून मग तो रुग्ण दगावतो. म्हणून याची काळजी घेणं आवश्यक आहे. तर हा एक एरिथ्रोडर्मिक प्रकार आहे. त्याच्यानंतरचा एक प्रकार आपण बघतो की हा दुर्लक्ष जाणारा प्रकार आहे. याला म्हणतात इन्व्हर्स, म्हणजे काखेमध्ये, जांघेमध्ये किंवा स्त्रियांमध्ये ब्रेस्टच्या खाली तिथली त्वचा लाल होणे, त्या त्वचेवर खाज येणे, पण इथे कोंडा कमी असतो. बऱ्याच वेळेला हा फंगल इन्फेक्शन म्हणून याला ट्रीटमेंट करता येतात आणि या प्रकारामध्ये सुद्धा भयंकर त्रास असतो. दोन्ही आजार एका वेळेला होतात. तर हा एक वेगळा प्रकार आहे. त्याच्यानंतर सोरायसिस, जसं मी तुम्हाला सांगितलं की सोरायसिसमध्ये कुठल्याही प्रकारचं इन्फेक्शन नाही, पण हा एक पस्ट्युलस सोरायसिस आहे. याच्यामध्ये पस होतात आणि त्याच्यामध्ये पांढऱ्या पिवळ्या रंगाचं पाणी येतं, पण हा जो पस आहे याच्यामध्ये कुठलेही जंतू नसतं, हा स्टराईल पस आहे. हा एक प्रकार आहे सोरायसिसचा. त्याच्यानंतर अजून एक प्रकार असा असतो की साधारणतः बऱ्याच रुग्णांना तळहात पायाला तडे पडतात. आपल्याला वाटतं हिवाळ्यात पडतात, पण तो सोरायसिस असू शकतो.
त्याला म्हणतात प्लांटर, म्हणजे हात आणि तळपायाचा जो सोरायसिस आहे त्याला प्लांटर सोरायसिस म्हणतात. तर आपण हे प्लांटर सोरायसिसचे छायाचित्र बघतोय. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच वेळेला असे काही रुग्ण येतात की ज्यांना सोरायटिक आर्थरायटिस असतो पण शरीरावर सोरायसिस नाही आहे. असे क्वचित प्रसंगी रुग्ण आढळतात. त्यावेळेला जर त्यांची नखं तपासली तर त्यांच्या नखावर असे खड्डे आढळतात. हा सोरायसिसच्या नखांची प्राथमिक अवस्था आहे. यापुढे जेव्हा नखांचा सोरायसिस होतो त्यावेळेला नखं काळी ओबडधोबड होतात किंवा पिवळी होऊन गळून पडतात. पण सोरायसिसच्या नखांचं डायग्नोसिस बघा, एक खड्डा असणे तुमच्या नखांवर आपण कधी बघत नाहीत, पण ती सोरायसिसच्या नखांची सुरुवात आहे नखाची. तर हा एक नखांचा सोरायसिस आहे. सगळ्यात महत्त्वाचं असं आहे की सोरायसिस जरी त्वचेचा आजार असला, डोक्यात कोंडा म्हणून सुरुवात होते, पण तो संपूर्ण शरीरात पसरतो, तो हात तळपाय नखांमध्ये होतो, पण तो इथेच पण थांबत नाही. 50% रुग्णांमध्ये काही वेळाने तो सांध्यांवर जातो आणि एक प्रकारचा संधिवात ज्याला म्हणतो आपण सोरायटिक आर्थरायटिस होतो. त्या सोरायटिक आर्थरायटिसमुळे आपण स्लाईडमध्ये बघतोय हातपाय वाकडे तिकडे होतात आणि परमनंट होतात. म्हणून सोरायसिस ज्या वेळेला कोंडा म्हणून सुरुवात होईल तिथेच त्याला थांबवा किंवा थोडासा पुढे आला तर थांबवा, अशी वाट बघू नका की तो आर्थरायटिसपर्यंत जाईल. कारण त्याच्यानंतर परत काही नाही, विकलांगपणा हा एक आहे. तर ही जी सोरायसिसची सगळी रूपं आहे सोरायटिक आर्थरायटिसपर्यंत, तर सुरुवातीला जर आपण सोरायसिस कोंडा म्हणून डायग्नोज केला किंवा अतिशय लहान स्किनवर आहे आणि त्याचा योग्य उपचार केला तर या आजाराचा शेवट सोरायटिक आर्थरायटिस होणार नाही. सद्यस्थिती काय आहे सोरायसिसची? सोरायसिस सद्यस्थिती अशी आहे की सोरायसिस हा जो आजार आहे हा ज्या वेळेला 40 वर्षापूर्वी विद्यार्थी होतो तर पुस्तकांमध्ये पण असं होतं की हा 30 ते 40 वयोगटात होणारा आजार आहे. आज पुस्तकातच असं आहे की तो 18 ते 25 वयोगटात होणारा आजार आहे. याचा अर्थ आजार हा तरुण लोकांना व्हायला लागला आहे. आणि माझ्या प्रॅक्टिसमध्ये आज मी बघतो की लहान मुलांना पण होतोय, 10 ते 15 वर्षाची मुलं आहेत. आता जर आजार जितक्या कमी वयात होईल आणि तो वाढत वाढत जाणार आहे तर त्याची पुढचे कॉम्प्लिकेशन अजून कमी वयात येतील. म्हणजे 18 ते 25 वयोगटात जो रुग्ण आहे त्याला अजून 10 वर्षांनी म्हणजे 35व्या वर्षी त्याला आर्थरायटिस होईल. म्हणजे त्याचं पुढचं आयुष्य काय? ज्या लहान मुलांना आता सोरायसिस होतोय जर त्यांचा योग्य उपचार झाला नाही तर त्यांना 18 ते 25 मध्ये आर्थरायटिस होईल. आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी ह्या कमी वयात का होतोय? आता असा कुठला 40 वर्षात बदल झालेला आहे? तर जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की जे ट्रिगर फॅक्टर्स आहेत सोरायसिसचे, जे पूर्वी कमी होते ते आता वाढायला लागलेले आहेत. आणि आपण नेहमी बघतो आपली जीवनशैली बदलली, आपली झोप कमी झालेली आहे, आपण व्यवस्थित झोपत नाही, आहार बरोबर नाही, व्यायाम नाही. ह्या सगळ्या ज्या गोष्टी या सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर आहे. आणि मानसिक ताणतणाव हे खूप वाढलेले आहेत. त्यांना आपल्याला मॅनेज करता येत नाही आहे आणि त्यामुळे हा आजारचं प्रमाण वाढतंय, आजाराची सिव्हिअरिटी वाढते. हा एक भाग झाला. त्याच्यानंतर सोरायसिसमध्ये जी प्रचलित उपचार पद्धती आहे ती उपचार पद्धती आजतागायत एवढ्या संशोधनानंतरही सोरायसिसला असं म्हणतं की देअर इज नो क्यूर, सोरायसिस कधी दुरुस्त होऊ शकत नाही. पण सोरायसिस नियंत्रणात आणता येतो. म्हणजे तुम्ही तात्पुरता सोरायसिस झाला की औषध घ्या, औषध घेतला का सोरायसिस बरा होईल, कालांतराने तो काही दिवस शांत राहील, परत येईल. पण दरवेळा येणारा परत सोरायसिस हा जास्त भागावर येणार आहे, जास्त सिव्हिअर येणार आहे, असं तो कायम वाढणार आहे. आणि एक दिवस तो इतका वाढेल की तो कंट्रोल होणार नाही. आणि जी काही औषधी प्रचलित वैद्यकशास्त्रात किंवा ॲलोपॅथिक वैद्यकशास्त्र आहे ती कंट्रोल करण्यासाठी आणि कालांतराने ज्या वेळेला ती अतिशय तीव्र होत जाणार, ती औषधी जर जास्त वेळ घेतली तर त्याचा तुमच्या शरीरावर म्हणजे किडनी आणि याच्यावर परिणाम होऊन ते खराब व्हायला लागतात आणि त्यावेळेला ती औषधं पण बंद करायला लागतात. त्या स्टेजला आजार वाढलेला आहे, औषधं घेणं प्राणघातक आहे. त्यामुळे आजार आणि रुग्ण यांना दुसरा कुठलाही पर्याय नाही, आजार सहन करण्याव्यतिरिक्त. अगदीच. सीझननुसार सुद्धा त्याचं प्रमाण कमी जास्त होतं असं असतं का? नाही, सोरायसिस सुरुवातीला असं म्हणतात हिवाळ्यात वाढतो. ज्यावेळेला तो सौम्य असतो त्यावेळेला हिवाळ्यात येणार आणि नंतर आपोआप चालला जाणार. पण जसं जसं तो वाढत जाणार तसा तसा तो कायम त्याचं स्थान करणार आणि हिवाळ्यात पण जाणार नाही. हां, हिवाळ्यात त्याची 10-15% तीव्रता वाढणार आणि नंतर थोडी कमी होणार, पण तो पूर्ण कधी जाणार, तो पसरत जाणार. म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. सुरुवातीला रुग्ण असंच करतात की मला हिवाळ्यात एक स्पॉट आला, दुरुस्त झाला, आता निश्चिंत, आता पुढच्या हिवाळ्यात येईल तेव्हा बघू किंवा येणार पण नाही, असं नाही होत कधी. तो हळूहळू आतून पोखरायला लागतो. म्हणून सोरायसिस दुर्लक्ष करण्यासारखा आजार निश्चितच नाही आहे.
तुम्ही प्रचलित उपचार पद्धतीचा उल्लेख केला, मला त्याविषयी जाणून घ्यायचं आहे. मात्र कार्यक्रमात वेळ झालेली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा आरोग्यम धनसंपदा. विश्रांतीनंतर सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण सोरायसिसवर प्रगत होमिओपॅथिक उपचार या विषयासंदर्भात बोलतो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत डॉक्टर R.S. सोनावणे. सर, सोरायसिसवर होमिओपॅथिक उपचारांनी नेमका काय परिणाम साधला जातो? होमिओपॅथिक उपचार जे आहेत ते जसं सोरायसिसचं मूळ कारण आहे प्रतिकार शक्तीतील बदल आणि जो सोरायसिस आहे ते त्याचे परिणाम आहेत. बऱ्याच जी प्रगत उपचार पद्धती आहे ती फक्त परिणामावर कायम करते, कारण तसंच राहतं. होमिओपॅथी प्रतिकार शक्ती जो बदल किंवा झालेला आहे, बिघाड झाला आहे, तो परत नॉर्मलला आणते. त्याच्यामुळे आजार दुरुस्त होतो पुन्हा होत नाही. साधारणतः सोरायटिसमध्ये जे आपण उपचार केले त्या रुग्णांनी ज्यांनी पूर्ण उपचार घेतले त्यांना 10 ते 15 वर्ष परत सोरायसिस झाला आणि हा रेकॉर्ड आहे. ओके. सोरिया ट्रीटमध्ये सोरायसिसवर कशा पद्धतीने उपचार केले जातात, वैशिष्ट्य काय? सोरायटिसचं वैशिष्ट्य असं आहे की सोरायटिस ही जी संस्था आहे ही फक्त आणि फक्त सोरायसिसचा उपचार गेल्या 39 वर्षात करते. त्याच्यावर संशोधन करते. 32,000 पेक्षा जास्त रुग्णांचा उपचार केला आहे. या सगळ्या रुग्णांचे रेकॉर्ड आपण ठेवलेले आहेत. जगातला सगळ्यात मोठा सोरायसिस पेशंटचा जो रेकॉर्ड आहे तो आपल्याकडे आहे आणि या सगळ्यांचा अत्याधुनिक AI म्हणा किंवा मशीन लर्निंग जे काही लेटेस्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्स सायन्स आहेत त्या सगळ्यांचा उपयोग करून त्याच्यावर नवीन संशोधन करत आहे. विशेष म्हणजे सोरायटिस नुसतं पुणे आणि मुंबईमध्ये नाही तर जगभरामधल्या रुग्णांचा ऑनलाईन पद्धतीने गेल्या 15 वर्षापासून उपचार करत आहे. अगदीच. हे सोरायटिसचं वैशिष्ट्य आहे आणि हे सगळे जे आपले संशोधन आहेत हे आंतरराष्ट्रीय लेव्हलला मान्यता प्राप्त आहे. आपण हे दाखवून दिलेलं आहे आणि हा रेकॉर्ड आपल्याकडे आहे. पण सोरिया ट्रीटमध्ये तुम्ही सोरायसिसवर एक वार्षिक उपचार प्रणाली करतात, ते नेमकं काय? याचं कारण असं आहे की जसं मी पहिल्यांदा तुम्हाला सांगितलं की सोरायसिस हा जो आजार आहे हा ॲक्यूट आजार नाही आहे. तर याला पूर्ण दुरुस्त करायचा असेल तर त्याला 1, 2, 3 महिने औषध घेऊन चालणार नाही. तुम्हाला वर्षभर औषध घ्यायला पाहिजे आणि तो जो परिणाम येणार एका वर्षाने तो स्थायी आहे, तो परमनंट राहणार आहे. म्हणून बरेच रुग्ण ज्या वेळेला आजार कमी झाला म्हणून औषध बंद करतात तर त्यावेळेला त्यांचा आजार पुन्हा अधिक तीव्रतेने येणार आहे, परत ते डॉक्टरकडे येणार आहे आणि याच्यामध्ये डॉक्टरचा वेळ वाया जाणार आहे आणि पेशंटचा आजार होणार आहे. त्यामुळे सोरायटिसने प्रत्यक्ष आता एक निर्णय घेतलेला आहे की ज्या लोकांना सोरायसिसपासून पूर्ण मुक्ती पाहिजे फक्त त्यांचाच उपचार करायचा. ज्यांना तात्पुरता आराम पाहिजे त्यांनी दुसरीकडे जावं. दुसरी गोष्ट अशी की पूर्ण उपचार घ्यायचा असेल तर किमान 1 वर्ष घ्यायला पाहिजे आणि किमान 1 वर्ष घेण्यासाठी सोरायटिसमध्ये जे पॅकेजेस आहेत ते वार्षिक उपचार पद्धतीचेच आहेत आणि जो माणूस पूर्ण वर्षभर उपचार घेईल त्याला पूर्ण परिणाम मिळेल आणि म्हणूनच सोरायटिसमध्ये उपचार करताना आम्ही असा आग्रह धरतो की वार्षिक पॅकेजेस आहेत आणि त्याच्यामुळेच आज जेवढे काही आता आपण रुग्ण बघू की ज्यांनी आमच्याकडे पूर्ण उपचार घेतला पूर्ण दिवस झाले त्याचे स्लाइड्स आपण बघूया. आता हे स्लाइड्स आपण बघतो की ही एक जो रुग्ण आहे की गेल्या साधा 10 वर्षापूर्वी मी तिला दुरुस्त केलं आहे, आजही ती पूर्ण दुरुस्त आहे. हे सगळे जे रुग्ण आपण बघतोय स्लाइड्स बघतोय हे अतिशय सिव्हिअर रुग्ण आहेत. हे आमची प्रगत उपचार पद्धती सोरायसिसचा याचा अर्थ असा की सोरायसिस केवळ उपचार करत नाही, सोरायटिस केवळ सोरायसिस उपचार करत नाही तर सोरायसिसचे ट्रिगर फॅक्टर्स आहेत त्यावर सुद्धा पेशंटला मार्गदर्शन करून केवळ औषधाने नाही तर सोरायसिस पूर्ण मार्गदर्शन करतो की त्याच्यामध्ये त्याचा आजार दुरुस्त व्हायला पाहिजे, आजाराचे ट्रिगर्स फॅक्टर्ससुद्धा मॅनेज व्हायला पाहिजे आणि म्हणूनच सोरायटिसमध्ये अशा प्रकारे मिळतात. आता आपण ही जी स्लाईड बघतोय ह्या पेशंटने मला एक ईमेल केलेला आहे की 15 वर्षापूर्वी या पेशंटने माझ्याकडे औषध घेतलं होतं 2 वर्ष. 15 वर्षानंतर त्याच्या मिसेसला जेव्हा नवीन आजार यायला लागला त्यावेळेला तो एक प्रूफ आहे की मला तुम्ही आजार घेतला मी उपचार घेतला आता 15 वर्ष काहीच त्रास नव्हता, आता परत आलाय काय करू. त्यामुळे काहीतरी कारण घडलं असेल म्हणून तो परत आलेला आहे आणि आता त्याने उपचार घेतला तर परत त्याला तसं मिळेल. त्यामुळे हे असे प्रूफ्स आहेत की ज्या लोकांनी उपचार घेतले त्यांना परत सोरायसिस नाही झालेला आहे. तर ह्या सगळ्यात महत्त्वाच्या गोष्टी सोरायसिस उपचारामध्ये. तर सोरायसिस उपचाराचे नेहमी आम्ही एक 3 गोष्टी सांगतो सोरायसिस उपचारात. पहिली गोष्ट अशी आहे की सोरायसिसचा उपचार करताना तुम्ही योग्य आणि नियमित आणि विशिष्ट मर्यादेपर्यंत औषध घ्यायला पाहिजे. केवळ औषध घेऊन उपयोग नाही तर तुमच्या जीवनशैलीत बदल करायला पाहिजे, आहारात बदल करायला पाहिजे, योग्य झोप पाहिजे. ह्या सगळ्या गोष्टी केल्यात तरच तुम्हाला उपचाराचा योग्य परिणाम जाणवेल.
आणि हा सगळा जो आग्रह आहे त्याच्यामध्ये जर तुम्हाला उपचार घ्यायचा असेल तर किमान 1 वर्ष उपचार घेण्याची तयारी असेल तरच घ्यावा. तरच तुम्हाला चांगला फरक पडेल. अन्यथा ॲज अ डॉक्टर म्हणून मी म्हणतो, आज माझी एवढी जगभरातली रुग्ण आहे, त्यामुळे सगळ्यांना सांगतो की आपण 1 वर्षाचा उपचार घेत असाल तरच माझ्याकडे या. अदरवाईज माझासुद्धा वेळ खूप महत्त्वाचा आहे आणि तुम्हाला ही गोष्ट समजत नसेल तर त्याचे परिणाम तुम्हाला त्याचे भोगावे लागतील. निश्चित. त्यामुळे ही जी प्रणाली, ही प्रगत प्रणाली आपण वापरतो, स्पेशलाइज वापरतो आणि ह्या सगळ्या रुग्णांना आपण निश्चितच फरक देतो. सर, सोरायसिस उपचारामध्ये काही अडथळे येतात का किंवा काही आव्हानं आहेत का? सोरायसिस उपचारामध्ये सगळ्यात मोठी अज्ञान हे खूप मोठं आहे. बऱ्याच वेळेला रुग्णांना असं वाटतं की आपण तात्पुरता उपचार घ्यावा किंवा रुग्ण आजाराकडे दुर्लक्ष करतात. थोडासा स्पॉट आहे, सिव्हिअर झाल्यावर येतात. तर सोरायसिस हा टाळता येऊ शकतो. म्हणून आम्ही एक पुस्तक लिहिलं आहे की ज्याला म्हणतो नो सोरायसिस टू नो सोरायसिस. हे डॉक्टर, पेशंट सगळ्यांसाठी हे एक मार्गदर्शक तत्व आहे. जर आपला सोरायसिस खरंच माइल्ड असेल किंवा कमी प्रमाणात असेल तर केवळ याच्यामध्ये जे मार्गदर्शन दिले त्याच्याने तुम्ही सोरायसिस समजू शकता आणि सोरायसिस टाळू शकता. आज सगळ्यात मोठं चॅलेंज आहे की लहान मुलांमध्ये होणारा सोरायसिस. याचा अर्थ तुम्ही लहान मुलांची ज्याप्रमाणे जोपासना करतात किंवा त्यांना अपब्रिंगिंग करतात ते जर चुकीचं असेल, त्यांना जर स्ट्रेस असेल तर तो सोरायसिस होणार आहे. आणि याच्यामध्ये मी या पुस्तकामध्ये माझा मेन उद्देश असा आहे की लोकांना सोरायसिस होऊ नये म्हणून हे पुस्तक लिहिलं आहे. निश्चितच. म्हणजे मंडळी, जर सोरायसिसवर आपण योग्य उपचार घेतले आणि किमान 1 वर्ष उपचार घेतले तर सोरायसिस पूर्णपणे बरा होऊ शकतो. मात्र उपचार मध्ये सोडू नका, अन्यथा तुम्हाला त्याचा पुन्हा त्रास होईल. आणि जर तुम्हाला असा काही त्रास असेल तर नक्कीच डॉक्टर RS सोनावणे यांना संपर्क करा. डॉक्टर, तुम्ही इथे आलात आणि खूप छान मार्गदर्शन केलं, त्यासाठी खूप खूप धन्यवाद. नमस्कार. तर आरोग्यम धनसंपदामध्ये आज आपण इथेच थांबतोय. पुन्हा भेटूया एका नवीन विषयासह. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा TV9 मराठी.